तर या सगळ्या संदर्भात सीएमने सध्या ऐकून घेतलेलं आहे आणि सांगितलं का ज्या पद्धतीने त्यांची वागणूक आहे अमरावती जिल्ह्यात तर आम्ही कुठेही सहन करणारच नाही. पण कॅन्डिडेट जर तोच राहिला तर आम्हाला बंद करावंच लागेल. तर आम्हाला काय म्हणते युतीतून जाण्याची तुम्ही संमती द्या, नाहीतर आम्हाला त्या पद्धतीने समोर जावं लागेल. आणि एक युतीतला घटक म्हणून तुमच्याकडे जर मान सन्मान भेटत नसेल तर मग भविष्य आत्ताच आम्हाला काही निर्णय घ्यायची वेळ येऊ देऊ नका. सीएम साहेबांची आमची अर्धा एक तास चर्चा झाली, सगळ्या गोष्टी ऐकून घेतल्या. त्यांनी सांगितलं का 4 तारीख ही अर्ज भरणं झाली तर मग आम्ही 5-6 तारखेला बैठक एकत्रित घेऊ आणि तिथे निर्णय घेऊ. मुख्यमंत्र्यांची काय भूमिका होती या सर्वांची? काय नेमकं वाटतं मुख्यमंत्री? त्यांनी सांगितलं तर मी ऐकून घेतोय, कारण आपला कॅन्डिडेट शिवसेनेचा असतो तर मी माझ्या स्तरावर विचार केला असतो. पण आता बीजेपीचा कॅन्डिडेट आहे, तुमच्या सगळ्या भूमिका आम्ही एकत्रित बसून काय निर्णय घ्यायचा ते सांगतो. कारण भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे असं म्हटलंय की अमरावतीमध्ये लोकसभेचा उमेदवार हा भाजपचाच असेल. कसं आहे, उमेदवार कोणता भाजपचा आहे का शिवसेनेचा आहे हा विषय फार महत्वाचा नाही. आता जे नवनीत राणा उमेदवार आहे त्याच्याबद्दल प्रचंड नाराजी आहे. जी काय आतापर्यंत शिवगाड त्यांनी सातत्यानं चालू ठेवली. आम्हाला काम करता येणार नाही, काम केलं तर आमचा पक्ष फुटेल, प्रहारच राहणार नाही. आणि आमचा प्रहार पक्ष फुटून आम्ही मदत करावी एवढे काही आम्ही लाचार नाही. बरं, एक महत्वाचा प्रश्न, आज बैठक झालेली आहे तरी देखील समजा अमरावतीमधून नवनीत राणा यांना उमेदवारी मिळाली तर बच्चू कडू महायुतीमधून बाहेर पडणार. आमचा उमेदवार राहील, मैत्रीपूर्ण लढत अमरावती जिल्ह्यात.